आपण स्टडी करत आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये आतापर्यंत आपण स्टडी केला स्क्रोटल सॅक्स काय आहेत. स्क्रोटल सॅक मध्ये पेअर ऑफ टेस्टिस कशा आहेत, टेस्टिसचं इंटरनल स्ट्रक्चर सेक्शनल व्ह्यू मध्ये कसं आहे, टीएस ऑफ टेस्टिस नंतर त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट येतात आणि टेस्टिसचे फंक्शन्स काय, या सर्वांचा आपण आता स्टडी केलेला आहे. एकूणच टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोडक्शन होतं आणि ते स्पर्म इपिडायडॅमिस मध्ये जाऊन त्याचा स्टोरेज केला जातो टेल ऑफ इपिडायडॅमिस मध्ये. याबरोबरच या टेस्टिस मधून अँड्रोजन सिक्रीट होतात आणि त्यापैकी मेन अँड्रोजन आहे टेस्टोस्टेरॉन. पेअर ऑफ टेस्टिस नंतर आपण स्टडी केला पेअर ऑफ इपिडायडॅमिसचा. या इपिडायडॅमिसच्या टेल रिजन पासून एक डक्ट अराइज होते. ती डक्ट अशी वरती येते. या डक्टला म्हणायचं वास डिफरन्शिया. ही डक्ट 40 सेंटीमीटर एवढ्या लांबीची आहे. बेस ऑफ इपिडायडॅमिस पासून अराइज होणार, तिथून वरती येणार आणि इंज्युएनल कॅनॉल मधून ती डक्ट आत येते आणि युरिनरी हे युरेटर्स जे आहेत, समजा युरेटर असा इथं, या युरेटरला वळसा घालून हे वास डिफरन्शिया इकडे येतात आणि आत आल्यानंतर हे सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन होतात आणि त्यापासून बनते इजॅक्युलेटरी डक्ट. याच्यामध्ये तसा विचार केला तर स्ट्रॅटिफाईड सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे, सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. त्याचबरोबर यामध्ये स्टिरिओसिलिया पण असतात. पेरिस्टाल्टिक मोमेंट यामध्ये होते आणि त्या मोमेंटनं स्पर्म वरच्या दिशेनं नेले जातात. तर याचं काम आहे स्पर्म कॅरी करणं. इजॅक्युलेशनच्या प्रोसेसमध्ये स्पर्म कॅरी करणं हे एकमेव फंक्शन या वास डिफरन्शियाचं आहे. मेलमध्ये जे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जातं त्यामध्ये वास डिफरन्शिया कट करणार आणि कट करून तो बांधणार. कटिंग अँड टाईंग ऑफ वास डिफरन्शिया, अँड दिस ऑपरेशन इज कॉल्ड ॲज वॅसेक्टोमी. या ऑपरेशनला काय नाव दिलेलं आहे? वॅसेक्टोमी. म्हणजे स्पर्म प्रोडक्शन तर सतत सुरू आहेच, पण हे स्पर्म कॅरी करणारी ही जी डक्ट आहे ती डक्ट कट केल्यामुळं इथून वरच्या पुढच्या पॅसेजमध्ये स्पर्म जाणार नाहीत आणि हे परमनंट मेथड जी आहे ऑपरेशनची, मेलमध्ये फॅमिली प्लॅनिंगचं जे ऑपरेशन केलं जातं त्याला आपण म्हणतो वॅसेक्टोमी. तर याचं फंक्शन आहे टू कॅरी
स्पर्म्स. आणि वरती गेल्यानंतर वरती इंजोइनल कॅनॉल मधून वरती जाणार, युरेटरला असा वेढा घालून इथं आत येणार आणि सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन होणार आणि इथं 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटरची एक डक्ट तयार होते. त्या डक्टला इजॅक्युलेटरी डक्ट असं आपण म्हणतो. When vas differentia joins with seminal vesicle, it forms ejaculatory duct. की जी डक्ट वास डिफरन्शिया फक्त स्पर्म कॅरी करणार आहे, पण इजॅक्युलेटरी डक्ट या सेमिनल व्हेसिकलचं सिक्रीशन जे आहे, सेमिनल व्हेसिकल महत्वाची ग्लँड आहे. सेमिनल व्हेसिकल महत्वाची ग्लँड आहे. इथं सेमिनल व्हेसिकल दोन्ही साईडला आहेत. याच्यामधून 60% सीमेन सिक्रीट केलं जातं. 60% सीमेनचं सिक्रीशन या ठिकाणी होत असतं, सेमिनल फ्लुइडचं सिक्रीशन. यामध्ये अनेक महत्वाचे कंपाऊंड्स येतात. त्या स्पर्मला नरिश करण्यासाठी इथं फ्रक्टोज नावाची शुगर आहे. सेमिनल व्हेसिकल मध्ये याची लेंथ जर पाहिली तर 5 सेंटीमीटर इन लेंथ and it is lined by ciliated columnar epithelium. कॉल्युमनार इपिथेलियमचं लाइनिंग या सेमिनल व्हेसिकल मध्ये आहे आणि त्याचं जे सिक्रीशन आहे, टोटल सिमेनच्या 60% सिक्रीशन इथलं आहे. त्याच्यामध्ये फ्रक्टोज नावाची शुगर आहे. फ्रक्टोज आहे, सायट्रेट आहे. आता फ्रक्टोज शुगर ह्युमनच्या बॉडीमध्ये फ्रक्टोज नावाची शुगर कुठंही नसते. ही फळामधली शुगर आहे, ही फ्रूट शुगर आहे. बॉडीमध्ये कुठल्याही ऑर्गनमध्ये फ्रक्टोजच्या फॉर्ममध्ये शुगर नसते. आणि फ्रक्टोज शुगर फक्त या सेमिनल व्हेसिकलच्या सिक्रीशनमध्ये स्पर्मला नरिश करण्यासाठी ही फ्रक्टोज शुगर इथं असते. त्याचबरोबर एन्झाईम आहे, हॅलोयुरिनेज. त्याचबरोबर फायब्रिनोजिन आहे, फायब्रिनोजिन काय करणार आहे? कोॲग्युलेशन ऑफ सीमेन. जे सीमेन आहे त्याचं कोॲग्युलेशन करण्याचं काम फायब्रिनोजिन करणार. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन पण आहे. हे फिमेलच्या जिनायटल ट्रॅकमध्ये गेल्यानंतर प्रोस्टाग्लॅंडिन तिथल्या युटेराईन मोमेंट्स, सर्वायकल रिजनमध्ये मोमेंट्स, स्पर्म आत घेण्यासाठी प्रयत्न तिथं केले जातात. त्याच्यासाठी तिथं काही मोमेंट्स व्हायला पाहिजेत. त्या मोमेंट्स प्रोस्टाग्लॅंडिनमुळे होतात. तर असं 60% कॉन्ट्रीब्युशन आहे सेमिनल व्हेसिकलचं टोटल सीमेनच्या. 5 सेंटीमीटर्स इन लेंथ, lined by columnar epithelium, and it contains fructose, citrate, hyaluronidase, fibrinogin for coagulation of semen and prostaglandin. हे अल्कलाइन आहे. सिक्रीशन जे आहे ते अल्कलाइन आहे.
टोटल सिमेनचंच सिक्रिशन हे अल्कलाईन असतं. 7.35 to 7.5 हा pH आहे त्या सिमेनचा. तर ही सेमिनल व्हेसिकल ग्लँड ज्यावेळी कंबाईन होते त्यावेळी इथं बनणार इजॅक्युलेटरी डक्ट. 2.5 सेंटीमीटरची इजॅक्युलेटरी डक्ट, की जी डक्ट स्पर्म पण कॅरी करेल आणि सेमिनल व्हेसिकलचं सिक्रिशन जे आहे ती कॅरी करेल. आणि ही डक्ट युरेथ्रामध्ये ओपन होते. मेलमध्ये युरेथ्रामध्ये ओपन होणार. त्याच्यानंतर युरेथ्रा हा पार्ट जर आपण विचारात घेतला तर मेलमध्ये 20 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे. मेलमध्ये 20 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे. आणि त्याचा सुरुवातीचा हा जो 2.5 सेंटीमीटर पार्ट आहे याला म्हणायचं प्रोस्टॅटिक युरेथ्रा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा भाग जो 2.5 सेंटीमीटरचा पार्ट आहे त्याला मेम्ब्रॅनस युरेथ्रा म्हणायचं. आणि राहिलेला हा जो 15% पार्ट आहे पेनाइल युरेथ्रा असं आपण त्याला म्हणतो. सो युरेथ्रा इज अबाउट 20 सेंटीमीटर्स इन लेंथ. First 2.5 centimeter part is called as prostatic urethra. Second 2.5 centimeter part is membranous urethra. And next 15 centimeter part is called penile urethra. अशा प्रकारे युरेथ्राचे 3 महत्वाचे भाग केलेले आहेत. आता मेल मध्ये युरेथ्रा लॉंग आहे, 20 सेंटीमीटर आहे आणि युरिनेशन च्या प्रोसेस मध्ये युरिन कॅरी करणं आणि कॉप्युलेशनच्या प्रोसेस मध्ये सीमेन कॅरी केलं जातं. म्हणजे युरिन पण यातून कॅरी केलं जाईल, सीमेन पण इथून कॅरी केलं जातं आणि म्हणून याला काय नाव दिले? युरिनो जिनायटल डक्ट. आणि त्याचं ओपनिंग जे इथं आहे ते युरिनो जिनायटल ओपनिंग किंवा युरेथ्रल ऑरिफिस. आता इथं या युरेथ्रामध्ये, इथं युरेथ्राच्या या भागामध्ये सुरुवातीचा पार्ट आहे, या भागामध्ये इथं जी ग्लँड आहे, ही जी ग्लँड आहे या ग्लँडला आपण म्हणतो प्रोस्टेट ग्लँड. सिंगल आहे प्रोस्टेट ग्लँड आणि ही ग्लँड 15 ते 20 मायक्रो ओपनिंगच्या साह्यानं या युरेथ्रामध्ये ओपन होते. आणि प्रोस्टेट ग्लँड जी आहे ती साधारण 30% कॉन्ट्रीब्यूट करते सीमेनमध्ये. 30% कॉन्ट्रीब्यूट करते सीमेनमध्ये. आणि याच्यामध्ये सुद्धा जे सिक्रिशन आहे ते स्लाइटली अल्कलाइन सिक्रिशन आहे. काही ठिकाणी ऍसिडिक म्हटलंय थोडंसं, परंतु स्लाइटली अल्कलाइन सिक्रिशन आहे. यामुळे मध्ये सुद्धा स्पर्मची मोबिलिटी मेंटेन केली जाते. फायब्रोलायसिन हे सीमेन लिक्विफाय करण्याचं काम केलं जातं. तिथं कोॲग्युलेशन साठी फायब्रिनोजेन आहे, इथं फायब्रोलायसिन कशासाठी आहे? लिक्विफिकेशन ऑफ सीमेन. त्याचबरोबर याच्यामध्ये ऍसिड फॉस्फेटेज
आणि इतरही एन्झाईम्स असतात. तर या ग्लँडचं 30% कॉन्ट्रीब्युशन आहे. ओल्ड एज मध्ये ही ग्लँड एनलार्ज होते. काही काही वेळा या ग्लँडचा कॅन्सर होतो आणि त्यामुळं ती ग्लँड रिमूव्ह केली जाते. प्रोस्टेट कॅन्सर आपण त्याला म्हणतो. तर या टोटल सेमिनल फ्लुइडच्या 30% काय झालं? प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रिशन. 60% काय झालं? 60% सेमिनल व्हेसिकलचं सिक्रिशन. म्हणजे सेमिनल व्हेसिकलचं सिक्रिशन 60%, प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रिशन 30%, आणि मग राहिलेले स्पर्म्स जे आहेत ते 10%. अशा प्रकारे सेमिनल फ्लुइडचं डिस्ट्रीब्युशन दिसतं आपल्याला. सेमिनल फ्लुइडचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली इथं काउपर्स ग्लँडची पेअर आहे. या ग्लँडला आपण काय म्हणतो? तर इकडे घेतो मी. काउपर्स ग्लँड 4 to 5 सेंटीमीटर काउपर्स ग्लँडची पेअर आहे. या मेम्ब्रॅनस युरेथ्रामध्येही असते आणि यांच्यामधून जे सिक्रिशन होतं हे फ्लुइड सिक्रिट होतं. हे फ्लुइड प्री इजॅक्युलेशनच्या वेळी, म्हणजे सीमेन इजेक्ट केलं जातं त्याच्यापूर्वी, सेक्शुअल एक्साइटमेंटच्या दरम्यान जे फ्लुइड इथून इजेक्ट केलं जातं हे काउपर्स ग्लँडचं सिक्रिशन आहे. मग तुम्ही म्हणाल सीमेन्समध्ये ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे का? नाही. बिफोर द इट इज रिलीज्ड बिफोर द इजॅक्युलेशन ऑफ सीमेन. कारण हे अल्कलाइन आहे आणि त्याच्यामुळं या युरेथ्रा म्हटलं की त्याच्यामधून युरिन बाहेर पडलेलं आहे. युरिनमध्ये युरिक ॲसिड आहे आणि हिप्युरिक ॲसिड आहे, सगळे असे ॲसिड आहेत. त्याच्यामुळं हा ट्रॅक कसा आहे? ॲसिडिक आहे. आणि ॲसिडिक ट्रॅक न्यूट्रलाइज करण्याचं काम इथं केलं जातं. इट न्यूट्रलाइज दी ॲसिडिक ट्रॅक. जो ॲसिडिक ट्रॅक आहे तो न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं जातं या काउपर्स ग्लँडच्या सिक्रिशनमुळं. म्हणजे इजॅक्युलेशनच्या अगोदर यांचं सिक्रिशन होतं सेक्शुअल एक्साइटमेंटच्या दरम्यान, आणि याचं काही सीमेनमध्ये काउंटिंग आपण करत नाही कारण अगोदरच ते बाहेर आलेलं असतं. त्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट आहे पेनिस. कॉप्युलेटरी ऑर्गन इन मेल. मेल मध्ये हा अतिशय महत्वाचा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. मेल मध्ये हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे आणि या पेनिस मध्ये 3 महत्वाचे पार्ट येतात. याच्यामध्ये 3 महत्वाचे पार्ट येतात. याच्यातला रूट, त्यानंतर शाफ्ट आणि त्याच्यानंतर ग्लान्स पेनिस. साधारणतः 7.5 ते 17 सेंटीमीटर
एवढी याची लांबी आहे. 7.5 ते 17 सेंटीमीटर एवढी याची लांबी आहे. मेलचा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस. ह्याच्यामध्ये रूट, सुरुवातीचा जो पार्ट आहे तो रूट आहे, मधला भाग आहे तो शाफ्ट आहे, आणि हा जो पार्ट आहे याला आपण म्हणू ग्लान्स पेनिस. यातूनच युरेथ्रा पुढे पास झालेला असतो. आता हे जे टीप आहे ग्लान्स पेनिस म्हणतो आपण याला हायली सेन्सिटिव्ह पार्ट म्हणतो आपण. Glans penis is an extension of corpus spongiosum. It is a highly sensitive part of this system. याच्यावरती स्किनचा फोल्ड असतो, त्या स्किनच्या फोल्डला आपण म्हणतो प्रिप्यूस आपण म्हणतो. परंतु काही वेळा या प्रिप्यूसचा प्रॉब्लेम होतो. डेली याची स्वच्छता करणं गरजेचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरियापासून याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि काही वेळा या प्रिप्यूसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो प्रिप्यूसमुळं, म्हणून काही रिलिजियस मध्ये लहान असतानाच प्रिप्यूसचं कटिंग केलं जातं. सुंता करणे असं आपण त्याला म्हणतो. काही कम्युनिटीमध्ये सुंता करणं तसं तर ते फार महत्त्वाचं आहे, सायंटिफिक आहे, त्याला कुठलीही अडचण नाही आहे, चांगली गोष्ट आहे ती तशा प्रकारे. तर या ठिकाणी छोट्या छोट्या ग्लँड असतात. इथं छोट्या ग्लँड्स आहेत. या ग्लँडला आपण म्हणतो ग्लँड ऑफ टायसन. आणि याच्यामधून सिक्रीट केलं जातं सेग्मा. एक व्हाईटिश वेगळा स्मेल असणारं फ्लुइड इथून सिक्रीट केलं जातं, त्याला आपण म्हणतो सेग्मा. जर या पेनिसचा आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला, तर त्याच्यामध्ये असे दोन मासेस बंडल्स आहेत. कॉन्ट्रॅक्टाईल मसलचे बंडल्स इथं दोन आहेत. याला आपण म्हणतो कॉर्पस कॅव्हर्नोसा. याचे असे दोन बंडल आहेत. आणि त्याच्या खालच्या बाजूला इथं आणखी एक महत्वाचा बंडल आहे, त्याला आपण म्हणूया कॉर्पस स्पॉन्जिओसम. आहे. याच कॉर्पस स्पॉन्जिओसम मधून युरेथ्रा पास होतो. मग तुम्हाला MCQ यामध्ये विचारला जातो की युरेथ्रा नेमका कशामधून पास होतो, तर कॉर्पस स्पॉन्जिओसम मधून तो पास होतो. कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स आहेत. ज्यावेळी सेक्शुअल एक्साइटमेंटची प्रोसेस होत असते त्यावेळी या पेनिसमध्ये सायनसेस आहेत भरपूर. या सायनसेसमध्ये 10 पटीनं 10 टाइम्स ब्लड, व्हेनस ब्लड अर्थात, त्याच्यामध्ये त्या सायनसेसमध्ये ब्लड भरलं जातं. आणि मग या कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स ज्या आहेत त्या इरेक्टाईल मसल्स आहेत, त्या इरेक्ट होतात. दॅट इज रिलेटेड टू इरेक्शन ऑफ पेनिस ड्युरिंग सेक्शुअल एक्साइटमेंट. दॅट बिकम्स टाईट.
इरेक्शनची प्रोसेस होताना यामध्ये 10 पटीनं जास्त ब्लड भरलं जातं. म्हणजे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लड 10 पटीनं घेऊन जाणार, येणाऱ्या 10 पटीनं येत नाहीत. आणि त्यामुळं तिथं ब्लड भरपूर साठून राहतं सायनसेसमध्ये. दॅट बिकम्स इरेक्शन ऑफ पेनिस. हा पेनिस काय करणार? सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे कॉप्युलेशनच्या प्रोसेसमध्ये वजायनामध्ये सेमिनल फ्लुइड रिलीज करणार. सेमिनल फ्लुइड रिलीज करणार आणि युरेथ्रा यातूनच पास झालेला असल्यामुळं युरिनेशनच्या प्रोसेसमध्ये युरिन कॅरी करायचं काम सुद्धा केलं जाईल. तर असे आहेत वेगवेगळे स्ट्रक्चर्स. असे आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स. आपण स्क्रोटल सॅकचा स्टडी केला, पेअर ऑफ टेस्टिसचा स्टडी केला, पेअर ऑफ इपिडायडॅमिसचा स्टडी केला, पेअर ऑफ वास डिफरन्शियाचा स्टडी केला. त्यानंतर सेमिनल व्हेसिकलची पेअर आहे, इथं इजॅक्युलेटरी डक्टची पेअर आहे, सिंगल प्रोस्टेट ग्लँड आहे, काउपर्स ग्लँडची पेअर आहे, युरेथ्रा आहे आणि पेनिस आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे अतिशय महत्त्वाचे पार्ट्स आहेत. थँक यू व्हेरी मच.